नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 मध्ये क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री नंदकुमार पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 12 मधून काढण्यात आलेल्या प्रचार फेरी प्रसंगी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळालाय। नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीत माजी सरपंच नंदकुमार पाटील हे पहिल्या दिवसापासूनच प्रचारात आघाडीवर आहेत, तर नंदकुमार पाटील हे सर्वसामान्य जनतेचे नेते नव्हे तर मित्र म्हणून त्यांची अशी ओळख निर्माण झाली आहे। नेवासा शहराचे नंदकुमार पाटील हे प्रतिष्ठित व्यक्ती, त्याचप्रमाणे गोरगरिबांचा नेता म्हणून नंदकुमार पाटील यांची नेवासा शहरासह तालुक्यात ओळख निर्माण झाली आहे। म्हणूनच प्रचार फेरीमध्ये गोरगरीब, कष्टकरी महिला वर्ग आणि पुरुष वर्ग मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते। लोखंडे गल्लीतील कामिनपिरापासून बॅट निशाणीचे झेंडे आणि बॅट हातात घेऊन वाजत गाजत प्रचार फेरीस प्रारंभ करण्यात आला। या प्रचार फेरीमध्ये माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या पत्नी, नेवासा पंचायत समितीच्या सभापती सुनीताताई शंकरराव गडाख यांच्यासह कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सदरची प्रचार फेरी कामिनपीर, लोखंडे गल्ली, शेंडे गल्ली, हेडगेवार चौक, मारुती चौक या परिसरात नेण्यात आली। प्रभाग क्रमांक 12 मधील रस्ते, पाणी, गटारी, कचराकुंडीसारखे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपण काम करणार असल्याचं उमेदवार श्री नंदकुमार पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलंय। क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीने आज रॅली काढण्यात आली आणि 17ची 17 उमेदवार आमचे बहुमताने येणारच आहे आणि मी विनंती करते सगळ्यांना की बॅट या चिन्हाला समोर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा आणि या वॉर्डात नंदकुमारजी पाटील उभे आहेत, ते पण प्रचंड मताने त्यांना विजयी करा ही विनंती करते। जवळजवळ 15 वर्षापासून मी सार्वजनिक जीवनात काम करत आहे। त्या माध्यमातून मी 10 वर्ष ग्रामपंचायत सदस्य व 5 वर्ष सरपंच म्हणून गावाची सेवा केलेली आहे। ज्या काही मूलभूत सुविधा देणं गरजेचं आहे त्या प्राधान्याने देण्याचा प्रयत्न केलेला आहे। भविष्यात नेवाशाच्यासाठी जे काही महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे नेवाशात शांतता व सुव्यवस्था कशी चांगली राहील ह्यासाठी प्राधान्याने काम करणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जमिनी खालून गटारी, भूमिगत गटारी ह्या प्राधान्याने केल्या जातील, कारण की ती आरोग्याच्या दृष्टीने भूमिगत गटारी होणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर हे रस्ते, वीज हे तर प्राधान्याने झालेलेच आहे, पण जे काही प्रलंबित आहे ते प्राधान्याने केले जाईल। मी त्यासाठी प्रभाग क्रमांक 12 मधून क्रांतिकारी शेतकरी पक्षाची उमेदवारी करत आहे। माझे चिन्ह बॅट आहे, अनुक्रम नंबर 2 आहे। तरी सर्व मतदारांना विनंती आहे की नेवाशाच्या विकासासाठी आणि शांततेसाठी सर्व शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा।